टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे प्रचंड असं नुकसान देखील झालेलं आहे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देखील या जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा दौरा केलेला आहे। नुकसानग्रस्त भागाची पाहणी देखील केलेली आहे। काय नेमकं नुकसान आणि नेमकी परिस्थिती काय आहे ती जाणून घेऊयात। सर, ज्या पद्धतीने गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस सुरू होता जिल्ह्यातली नेमकी काय परिस्थिती आहे? विशेष म्हणजे दौंड, इंदापूर, बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं दिसतंय। तुम्ही देखील त्या ठिकाणी गेला होतात, काय नेमकी परिस्थिती? मागचे 3-4 दिवसामध्ये प्रचंड प्रमाणे पाऊस पडला आपले संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये। त्याच्यापैकी बारामती, इंदापूर आणि दौंड हा भागामध्ये जे पाऊस होता ते 3 दिवसामध्ये संपूर्ण वर्षामध्ये जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस 3 दिवसाचे आत पडला, त्याच्यापेक्षा जास्त पडला आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये लोकांचे घरात पाणी गेला, तिथले जे पीक आहे त्याच्याही काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि याच्याशिवाय काही गावामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली होती। आम्ही मागचे 2 दिवसामध्ये संपूर्ण त्या भागाचा दौरा केला होता आणि तातडीने सर्व जे अफेक्टेड शेतकरी आहे, लोक आपले नागरिक आहेत त्याचा पंचनामा करण्याची सूचना दिलेली आहे। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पिकाचा सर्व पंचनामा संपून जातील। धान्य वाटप जे करायचे आवश्यक आहे ते कालपासून आम्ही चालू केलं आहे त्या भागामध्ये। आज संध्याकाळीपर्यंत धान्य वाटप आम्ही संपवण्याचा टार्गेट ठेवलेला आहे। लोकांना जे आपण निधी स्वरूपात मदत देतो, ज्याच्या घरी पाणी जातो किंवा जे अफेक्टेड असतात त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। थेट त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार आहेत। तेही आमचा प्रयत्न आहे की उद्या मॅक्सिममपर्यंत निधी वाटप कंप्लीट झाला पाहिजे। त्याशिवाय काही घरामध्ये पडझड झाली आहे, काही पूर्णतः पडझड झाली आहे, काही ठिकाणी अंशतः पडझड झाली आहे, तर त्याचेही पंचनामे चालू केलेले आहे। 3-4 दिवसामध्ये आमचे जेव्हा पंचनामे संपतील तर इमिडिएटली आम्ही शासनाकडे त्याची डिमांड करतो आणि इमिडिएटली शासन जे आहे सांगितलं आहे की ते त्यासाठी पैसे उपलब्ध आणि जे काही मदत आहे ते उपलब्ध करून देतील। सर, साधारणतः नुकसान किती झालं असेल, काय साधारणतः काय अंदाज आपण हे केलं आहे? एक्झॅक्ट जे डेटा आहे ते पंचनामा संपल्यानंतरच येतील, पण आतापर्यंतचा जे आकडा आहे ते 2000ची पेक्षा जास्त शेतकरी याच्यामध्ये प्रभावित झालेले आहे, ज्याच्या घरीमध्ये पाणी साठलेलं आहे। हा जे आकडा आहे ते मात्र बारामती आणि इंदापूरचा आहे। याच्याशिवाय दौंडमध्ये सुद्धा हा आकडा जे आहे ते 400ची पेक्षा जास्त आहे। तर एकंदरीत बघितलं तर 2425चे पुढे हा आकडा गेलेला आहे। शेतकऱ्यांचं एकूण 2425 हा आकडा शेतकऱ्यांचा आहे। शेतीचं काही साधारणतः आकडा किती शेतीचं नुकसान झालं किंवा पिकांचं काही असं? एक्झॅक्ट आकडा जे म्हणतो आहे की आपला जे पंचनामा झाल्यानंतरच आपल्याकडे हेक्टरीमध्ये किती नुकसान झालं ते आपण सांगू शकतो, पण वेगवेगळी पिकाचं आहे नुकसान आहे। काही ठिकाणी कांदाचं आहे, काही ठिकाणी ऊसाचा पण झालेला आहे, काही ठिकाणी द्राक्षचा आहे। तर अशा प्रकारचे जे तिथले जे पीक आहे त्याच्यामध्ये नुकसान झालेलं दिसते। यामध्ये जो बारामतीमध्ये जे पाणी गेलं होतं, नीरा डावा कालवा फुटल्यामुळे हे सगळं झालं होतं, त्याची काही आपण चौकशी केली का? काय नेमकं कारण होतं किंवा काही याच्या संदर्भातले कोणी दोषी किंवा असं काही? नाही, त्याच्यामध्ये काय झालं की आपला खडकवासला डॅमचं पाणी चालू होता, ते पावसाचा अंदाज बघून आपण बंद केला। पहिले त्याचा जे प्रवाह होता तो आपण कमी केला आणि मग बंद केला। पाऊस जेव्हा आपला रेड अलर्ट आला त्याच्या 2 दिवसाआधीच आपण बंद केला होता, पण त्याचा इफेक्ट येताना 48 तास लागतात। दरम्यानच्या काळात जसं मी सांगितलं की पाऊस जे आहे ते संपूर्ण वर्षामध्ये जेवढा पडतो तेवढा पाऊस एकच दिवशीमध्ये पडला त्या एक ठिकाणी आणि संपूर्ण परिसरात 3 दिवसात पडला। तर त्याच्यामुळे जे फ्लो आहे ते 700 क्युसेकपर्यंत गेला आणि त्याच्यामुळे जे ओव्हर कॅपॅसिटी झाली आहे, निसर्गासमोर कोणाचं काही चालत नाही आहे, तर त्याच्यामुळे ते उजवा कालवा जे आहे ते फुटला होता आणि त्याच्यामुळे ते जे पाणी आहे ते लोकांच्या शेतामध्ये गेलं आणि त्याचं नुकसान झालं। तर त्याच्यामध्ये दोषी कोणी हे तसा नाही आहे। जेव्हा निसर्गाच्या समोर कोणाचं काही चालत नाही आहे, जेव्हा पाऊसच म्हणजे एवढा जास्त झाला, आपली कॅपॅसिटीची पेक्षा जास्त झाला, आपण विचार करू शकत नाही तेवढा पाऊस पडला, तर त्या परिस्थितीमध्ये ते नुकसान झालं त्या ठिकाणी। त्याच्यामध्ये इमिडिएटली इरिगेशन विभागाने योग्य चेपा उचलून आणि त्या ठिकाणी दुरुस्ती केलेली आहे। आपण काही संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना काही आदेश दिलेला आहे जिल्ह्यातील, कारण यापुढच्या काळात देखील पाऊस सुरू असणार आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने अधिकारी किंवा तिथेच राहणं अशा पद्धती काही आदेश काही आपण? बिलकुल, कोणीही आमची परमिशनच्या शिवाय आता हेडक्वार्टर सोडू शकत नाही। त्याच्याशिवाय प्रत्येक ठिकाणी सर्व जे टीम्स आहे आपली, महसूल विभाग, ग्रामीण विकास विभाग,
NDRF, फॉरेस्ट डिपार्टमेंट, PWD, पोलीस विभाग या सर्वांना कोऑर्डिनेशनमध्ये काम करण्यासाठी सांगितलेलं आहे. आपण त्याची टीम गठीत केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये पंचनामा करण्यासाठी टीम आधीपासूनच आपण तयार करून ठेवलेली आहे. त्यांना ट्रेन करून ठेवलेलं आहे. सर्व त्याच्याकडे फॉर्मॅट्स वगैरे तयार करून ठेवलेलं आहे, जेणेकरून कुठे दुर्दैवाने काही नुकसान झालं तर इमिडिएटली पुढच्याच दिवशी पंचनाम्याची प्रक्रिया चालू होऊन 3-4 दिवसामध्ये संपून आपण लोकांना लवकरात लवकर त्याचा बेनिफिट देऊ. मृतांचा आकडा काय साधारणतः? वेगवेगळी ठिकाणी आहे. काही म्हणजे 6-7 लोकांचा अनफॉर्च्युनेटली मृत्यू झालेली आहे. एक खेडमध्ये झाली होती, तिथे लाईटनिंग झाल्यामुळे. एक शिरूरमध्ये झालेली आहे. एक शहरामध्ये आहे. कालसुद्धा 2-3 लोकांचा मृत्यू वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे. पण बारामती, इंदापूर, दौंड त्या भागामध्ये फ्लडमुळे कोणाची मृत्यू झालेली नाही आहे. मनुष्यहानी त्या ठिकाणी नाही झाली. काही पशुहानी त्या ठिकाणी झालेली आहेत. पण मृतांचा आकडा किती? 6 आहे. 6-6चे एक्झॅक्ट आमच्याकडे नाही आहे, पण मला जेवढं आठवण येतं 6-7 लोकांचे याच्यामध्ये मागच्या 3-4 दिवसामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे अनफॉर्च्युनेटली मृत्यू झालेली आहे. धन्यवाद सर. तर जिल्ह्यातली नेमकी काय परिस्थिती आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पंचनामे उद्यापर्यंत पूर्ण होतील. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत ही दिली जाईल. त्यापूर्वी त्यांच्या अकाउंटमध्ये निधीचं वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि उद्यापर्यंत ते देखील पूर्ण होईल असं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिलेली आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.